कोल्हापूर शहरामध्ये थेट पाईपलाईन योजनेच्या माध्यमातून सन्माननीय नेते सतेज पाटील यांच्यावर वारंवार टीका होते। या विषयावर आजपर्यंत मी कधी बोललो नव्हतो, पण जी लोक टीका करतात आता त्या महायुतीचं सरकार येऊन 3 वर्षे झाली, 3 वर्षे पूर्ण झाली। त्यांनी काय केलं आतापर्यंत? जर बंटी साहेबांनी त्यामध्ये भ्रष्टाचार केला असेल तर तो उघड करून दाखवा, कोर्टात जा। दुसरं म्हणजे काम अपूर्ण असेल तर ते काम पूर्ण करून घ्या। तुम्हाला कोणी अडवले का? थेट पाईपलाईन मधला भ्रष्टाचार करणार माझी लढाई बावड्याची आहे। अहो, ज्या बावडेवाल्यांच्या जीवावर तुम्ही मोठं झाला, गटनेते झाला, परत त्यांनी पद दिली, नको नको त्या खून प्रकरणातनं तुम्हाला बाहेर काढलं। आमच्या मागा असं कोण असतं तर आम्ही आणखीन मोठं झालो असतो। कोण नसताना आम्ही लढा लावलोय। माझं जर ठाम म्हणणं असं आहे, बंटी साहेबांनी त्या काळात साप पाळले होते, सापांना त्यांनी दूध पाजल्याने साप पळून गेले आणि त्यात मालकाला ढसायला निघाले। पण बंटी साहेबांचे जेवढे विरोधक आहेत तेवढ्यांना मी सांगतो, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या आधी आम्ही कमीत कमी 50-100 जण आम्ही आडवा असू। ही जी भाषा आहे गुरमीची, ही भाषा फार काळ टिकत नाही। ही अहंकारी भाषा आहे। मी असा, मी तसा, मी हे केलं, मी ते केलं। जी उभारण्याची पद्धत अशी, पायात वाकायचं आणि उभारायचं ताट, असं उभारण्यापेक्षा रविंगुलेला जिगर आहे, रविंगुले असा कधीच उभारत नाही, पण जिगर आहे। आणि ही भाषा कुठली? फक्त आणि फक्त बंटी साहेबाच्या जीवावर मिळवलेल्या पैशाची। आणि ह्या आता अचानक फुटून 5-5 कोटी रुपये घ्यायचं, पलीकडच्या पार्टीकडनं फुटायचं आणि त्यांच्या विरोधात बोलायचं। काय शिल्लक ठेवले? काय शिल्लक आहे मला सांगा? जो कोण बोलतो उपनगरातला मी नेता स्वयंघोषित, कसलं नेतृत्व कसलं मला यांचं काय समजणं झाले। आणि काय म्हणजे यांनी काय काम केलं असं त्या उपनगरासाठी? उपनगरासाठी माझे आमदार सुरेश साळुंखेंनी प्रचंड काम केलं होतं, ते मी पूर्णपणे जाहीररित्या मान्य करतो। आणि त्यानंतर उघड काम तिथं कसलंही कामाचं स्वरूप दिसत नाही। जे कोण बंटी साहेबांच्यावर टीका करत असतील, महाविकास आघाडीचा घटक पक्षाचा मी एक प्रतिनिधी म्हणून मी सांगतो, तुम्ही खुलेआम या, त्यांच्यावर आरोप करा। तुम्ही कोण आहात? मी पूर्ण कोल्हापूर शहराला स्पष्टपणे सांगतो।